हरे कृष्ण. श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी, अध्याय 5. अध्यायाचं नाव आहे कर्म संन्यास योग. 25व्या श्लोकाचं तात्पर्य आपण 3ऱ्या ओळीपासून आता पुढे वाचायला सुरू करणार आहोत. त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया. हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या. धन्यवाद प्रभुपाद. श्रीकृष्ण हे परमभोक्ता, सर्वश्रेष्ठ अधिपती आणि परम मित्र आहेत. या गोष्टींची विस्मृती ही मानव समाजाच्या दुःखास कारणीभूत असते. म्हणून संपूर्ण मानव समाजामध्ये या भावनेची पुनःजागृती करणे हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे. असा कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे, तो काय करतो? हे सर्वोच्च कल्याणकारी कर्म करतो. सगळ्यांना ही जी कृष्ण भावना सगळ्यांमध्ये जागृत व्हावी, पुन्हा जागृत व्हावी, यासाठी प्रयत्नशील असतो. तर हा भक्त जे काही करतो, जे काही वागतो, जे काही बोलतो, तो सर्व काही तो कशासाठी करतोय? कृष्ण भक्तीचा प्रचार करण्यासाठी करतो. आणि त्याचे प्रत्येक कार्य हे जीवांचं कल्याण करणारं असतं. तर भगवंतांविषयी इथे काही सांगितलंय, ते वाचूया. श्रीकृष्ण हे परमभोक्ता आहेत. परमभोक्ता आहेत म्हणजेच हा भक्त जाणतोय की भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ आहेत. ईश्वर परम कृष्ण, परमेश्वर भगवंत आहेत आणि भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच मला प्रत्येक कार्य करायचं आहे. म्हणून भगवंत कसे आहेत? परम भोक्ता आहेत. त्यांची आपण सेवा करायला हवी. दुसरं म्हटलंय सर्वश्रेष्ठ अधिपती. भगवंत काय आहेत? परम नियंता, परमेश्वर आहेत. तर हे जाणणारा व्यक्ती आहे, तो जाणतो की मी नियंत्रक नाहीये, भगवंत सर्वश्रेष्ठ नियंत्रक आहेत आणि त्यांची मला भक्ती करायची आहे. तिसरं भगवंतांविषयी सांगितलंय परम मित्र. तर भगवंत प्रत्येक जीवासाठी अशी परिस्थिती निर्माण करतात की ती त्या जीवासाठी उत्तम आहे, असं हा कृष्ण भावना भावित व्यक्ती जाणतो. म्हणजेच काय आहे? भगवंत आहेत ते परमात्मा रूपात आपल्या हृदयात आपले हितचिंतक म्हणून राहतातच. आणि भगवंत आपल्या जीवनात जी काही परिस्थिती निर्माण करतात त्यांनी आपलं कल्याण होणार आहे, आपलं उत्तमच होणार आहे, हा पूर्ण विश्वास हा कृष्ण भावनाभावी व्यक्तीमध्ये असतो. आणि त्यामुळे जीवनात आलेल्या दुःखांनी तो कधीच विचलित होत नाही आणि तक्रार पण करत नाही. आणि असा हा जो भक्त आहे तो भगवंतांबद्दल सगळ्यांना प्रचार करतो. आणि हे काय आहे? सर्वोच्च कल्याणकारी कर्म आहे. पुढे वाचते, ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्या वाचून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कार्य, सर्वोत्तम कल्याणकारी कर्म करू शकत नाही. कृष्ण भावना भावित मनुष्याला श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठतेविषयी मुळीच संदेह नसतो, कारण तो सर्व पापांतून पूर्णपणे मुक्त झालेला असतो. हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे. तर इथे म्हटलं आहे ना की ब्रह्मामध्ये मुक्ती प्राप्त झाल्या वाचून मनुष्य अशा प्रकारचे सर्वोत्तम कार्य करू शकत नाही. म्हणजेच काय? जो शारीरिक स्तरावर नाहीये आणि आत्मसाक्षात्काराच्या स्तरावर आहे, जाणतोय की मी आत्मा आहे, परमात्म्याला जाणतो आहे, परमात्म्याचे गुण जाणतोय की भगवंत आहेत ते परमात्मा रूपात सगळ्यांच्या हृदयात राहतात, सगळ्यांशी समभाव ठेवतात, हे सगळं ज्ञान आहे. तर असा व्यक्तीच काय करू शकतो? सर्वांचं कल्याण करू शकतो. तो आत्मा स्तरावर आहे. व्यक्ती शारीरिक स्तरावर असतो तेव्हा काय करत असतो? भेदभाव करत असतो, हा माझा, तो परका, असं. पण आत्मा स्तरावर आहे तर तो सगळ्यांना समभावाने पाहतो आणि तो सगळ्यांचंच कल्याण करू शकतो. तर असा हा व्यक्ती आहे, कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे. त्याला या आता काय वाचलं आपण की त्याला श्रीकृष्णांच्या सर्वश्रेष्ठतेविषयी मुळीच संदेह नाहीये, कोणत्याच शंका नाहीयेत. का? कारण की त्यांनी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून भगवत विज्ञान म्हणजे भगवान श्रीकृष्णांबद्दलचं सगळं ज्ञान, तत्वज्ञान आहे ते
जाणून घेतलेलं आहे. आणि जसं वैदिक शास्त्रात सांगितलंय, आदेश दिलेत, नियम दिलेत, आज्ञा दिल्यात, त्यानुसार तो वागतो आहे आणि त्याचे सगळे संशय नष्ट झाले आहेत. तो कसा आहे, इथे पुढे म्हटलंय की तो सर्व पापातून पूर्णपणे मुक्त आहे. तर असा हा भक्त आहे, तो दिव्य भगवत प्रेमाची स्थिती प्राप्त करतो. म्हणजेच काय करतो, तो पूर्णपणे म्हटलं ना इथे, हीच दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे. म्हणजेच तो दिव्य अशा भगवंतांच्या सेवेत सतत जोडला गेला आहे. भगवंत दिव्य आणि त्यामुळे भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला, सेवा सगळं काही दिव्य आहे. आणि असा भक्त नियमितपणे भगवंतांविषयी श्रवण करतो, रोज जप करतो, तर भगवंतांविषयीची त्याची श्रद्धा पण दृढ होते आणि तो भगवंतांशी संबंधित राहतो आहे, भगवंतांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. तर ती कशी आहे त्याची स्थिती, दिव्य भगवत प्रेमाची स्थिती आहे. तर पुढे वाचते, मानव समाजाच्या केवळ भौतिक कल्याणार्थ कार्यरत असणारा मनुष्य वस्तुतः कोणाचीही मदत करू शकत नाही. तर प्रभुपाद इथे समजवतायत की जो केवळ भौतिक कल्याणाचं कार्य करतो आहे, म्हणजे आपण सगळे कोण आहोत, आपण जीव आहोत, जीवात्मा आहोत, आत्मा आहोत. आणि हे भौतिक शरीर आपल्याला काही काळ टिकणारं मिळालेलं आहे. पण काही लोक काय आहेत, केवळ या भौतिक शरीराच्या कल्याणासाठीच कार्य करतात, पण त्यामुळे त्याची खरी मदत होत नाहीये. का असं म्हटलंय, तर एक उदाहरण दिलं जातं की जो स्वतः अजगराच्या विळख्यात अडकला आहे माणूस, तो दुसऱ्याला कसा सोडवू शकेल का? नाही. तर तसंच या भौतिक जगतात प्रत्येक जीव या शरीरात काय झाला आहे, बद्ध अवस्थेत आहे. त्याला म्हटलं जातं बद्ध आत्मा आहे. तर आपल्यालाच स्वतःला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरत राहायला लागतं आहे. तर असा जीव स्वतःच जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकलाय, तर तो इतरांना जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रातनं सोडवू शकत नाही. म्हणून म्हटलंय की तो खर तर कोणाचीच मदत करू शकत नाही. म्हणजेच काय आहे, तो शरीराला सुख देणाऱ्या गोष्टी देईल. जसं पुढे प्रभुपाद समजवतायत की स्थूल शरीर आणि मन यांचा तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. तो या शरीराला काही गोष्टी पुरवेल, पण त्यामुळे काय आहे, तो कायमचा संतुष्ट होऊ शकणार आहे का? नाहीये. तात्पुरतं सुख मिळेल, पण पुन्हा काय आहे, त्याच्या जीवनामध्ये दुःख हे येणारच आहे. आणि म्हणून म्हटलंय की तात्पुरता दुःख परिहार हा संतोषजनक नसतो. कारण पुन्हा पुन्हा या मनुष्याला मेल्यानंतर आता जन्म घ्यायला लागणार, दुसरं शरीर धारण करायला लागणारच आहे. जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात अडकून पडायलाच लागणार आहे. पुढे वाचते, मनुष्याला त्याच्या भगवंतांशी असणाऱ्या संबंधाची विस्मृती हीच त्याच्या जीवनाच्या कठीण संघर्षातील अडचणींचे वास्तविक कारण असते. तर इथे समजवलं काय आहे की मनुष्य काय करतो आहे, हा मनुष्य म्हणजे काय, जीवात्म्याने आत्म्याने मनुष्याचं शरीर धारण केलंय. काय केलंय त्यांनी, भगवंतांची जो संबंध आहे, भगवंत स्वामी मी त्यांचा नित्यदास, या संबंधाची त्याला काय झाली आहे, विस्मृती झाली आहे, विसरून गेला आहे. आणि त्यामुळे काय, हीच जीवनाच्या कठीण संघर्षाच्या अडचणींचं वास्तविक कारण आहे. म्हणून तो काय करतो आहे, कृष्ण बोली या जीव इथे या भौतिक जगतात येतो आहे. आणि म्हणून तो काय करतो, माया आहे ती त्याला दंडित करते. हे जे आपण आधी वाचलं तोच इथे पॉइंट आहे की असा हा जो जीव आहे तो भगवंतांना विसरून आला आहे आणि त्यामुळे त्याला अतिशय दुःख सहन करायला लागतं आहे. त्याच्या जीवनात अडचणी येत आहेत, संघर्ष येत आहेत. का? कारण भगवंतांना विसरलाय, म्हणून जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फिरतो आहे. 3 ताप त्याला सहन करायला लागतात. हे सगळं पुढे वाचते, जेव्हा मनुष्याला श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या संबंधाची पूर्णपणे जाणीव होते, तेव्हा तो जरी भौतिक जंजाळात असला तरी तो मुक्त जीवच असतो. तर इथे म्हटलं आहे की हा जो जीव आहे तो काय आहे, त्याला म्हणजे मनुष्य आहे,
त्याला भक्तांचा संग मिळाला आणि त्यामुळे भगवान श्रीकृष्णांशी असणारा जो संबंध आहे त्याची जाणीव झालेली आहे आणि तो भक्ती करतो आहे, तर मग काय आहे, तो जरी या भौतिक जगतात आहे, भौतिक शरीरात आहे, तरी तो मुक्तच आहे. तर असा हा जो कृष्ण भावना भावित व्यक्ती आहे तो काय करतो, तो जेव्हा प्रचार करतो भगवंतांविषयी, इतरांना माहिती नाहीये, तर ते प्रचार करताना इतरांना तो कृष्णाचा प्रसाद वाटतो. हा, आणि आधी भोजन देतो, कृष्ण प्रसाद देतो आणि त्याचबरोबर भगवंतांबद्दलचे तत्वज्ञान आहे ते समजावून सांगतो. तर जसं आपण बघतो की इस्कॉनचं प्रत्येक मंदिर आहे, जगभरात इतकी सारी मंदिरं आहेत, तिथे सगळीकडे प्रसादाचं वाटप होत असतं. आणि या भक्तांची कळकळीची इच्छा काय असते की भगवंतांबरोबर आपला जो संबंध आहे तो या सगळ्यांना समजायला हवा आहे, ज्ञान सगळ्यांना कळायला हवं. आणि असा हा व्यक्ती आहे तो काय करतो, सगळ्यांशी प्रेमाने वागतो आणि सगळ्यांना कृष्ण भक्ती देण्याचा प्रयत्न करतो. तर इथे जसं म्हटलंय की त्याला पूर्णपणे जाणीव होते. जाणीव काय झाली आहे की मी भगवंतांचा दास आहे. मग असा व्यक्ती आहे तो दृढतेने प्रयत्नपूर्वक जाणतो की मला भगवंतांकडे परत जायचं आहे, मी इकडचा रहिवाशी नाहीच आहे. आणि मग तो काय करतो, दृढतेने कृष्ण भक्ती करतो. आणि अशी कृष्ण भक्ती करतो आहे तर जरी तो या भौतिक शरीरात आता दिसतो आहे तरी काय आहे, तो मुक्त जीवच असतो. कारण थोड्याच काळात तो कुठे जाणार आहे, भगवंतांच्या धामात हे शरीर सोडून जाणार आहे. तर हा 25वा श्लोक वाचून पूर्ण झाला आहे. इथेच विराम देऊया. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.